शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नुकतीच दासबोध जयंती झाली आणि त्या निमित्ताने काही स्मरण करावं असे एक इच्छा प्रगट झाली आणि त्यातनं एक दोन शब्द त्याच्यावरती बोलून मग आपले रेग्युलर जे दासबोधाचे समास आहेत त्यावर आपण विवेचन करायला सुरुवात करू. दासबोध जयंती आता 18 तारखेलाच झाली. त्याचं स्मरण करूया. ते समर्थांचं स्मरणही आहे, ते दासबोधाचंही स्मरण आहे, कारण दासबोध हा त्यांचीच वाङ्मयीन प्रतिकृती आहे किंवा वाङ्मयीन मूर्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्या सद्गुरूंना म्हणजे श्रीरामांना समर्थ म्हणणारे आणि त्यांचं दास्यत्व पत्करून दास झालेले असे समर्थ रामदास आपल्या कर्तृत्वानी आणि ज्ञानाने ते समर्थ झाले आणि जनमानसामध्ये आपलं स्वामित्व त्यांना मिळालं आणि त्या कर्तृत्वानी त्या ज्ञानाने समर्थ झालेले आणि लोकांनी जनमानसानी त्यांना स्वामित्व दिलं असे हे समर्थ रामदास स्वामी. निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी आपल्या संप्रदायातर्फे काहीतरी करावं अशी एक त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी समर्थ संप्रदायाच्या दृष्टिकोनातनं दासबोधाचा अभ्यास आपल्या समोर मांडला. आपण तो अभ्यास इथे समूहावर करत आहोतच, पण समर्थ स्वतः म्हणतात की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्माराम दासबोध आणि मनाचे श्लोक ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. त्यामुळे प्रस्थान ठेवणं म्हणजे एखादी यात्रा सुरू करताना त्याच्यासाठी तयारी करून ठेवणं आणि संप्रदायाची यात्रा सुरू करायची असेल तर त्यासाठी भक्कम असं ग्रंथ असावे लागतात जे मार्गदर्शन करणारे असतात. अशापैकी हे समर्थ संप्रदायाची ही प्रस्थानत्रयी आहे. ती वाट व्यवस्थित चालण्याकरता हा दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक आपल्याला मार्गदर्शन करतात. दासबोधामध्ये प्रपंच आणि परमार्थ या ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्याचा समावेश आहे. म्हणून साधारणपणे याच्यामध्ये संसार दुःख, राजकारण, मूर्ख लक्षण, व्यवहार ज्ञान असे सगळे विषय असल्यामुळे प्रापंचिकाला तो जरा जास्त आवडतो आणि त्या तुलनेत आत्माराम किंवा समर्थांचा 21 समासी हा साधकांना जास्त आवडतो असं म्हटलं जातं. पण ह्याच्यामध्ये दासबोधामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीचं मिश्रण आहे. दासबोधाची रचना करताना तो गुरु शिष्यात्मक संवादात्मक अशी त्यांनी रचना केलेली आहे. त्यामुळे सद्गुरूंना तो शिष्य अनेक प्रकारच्या शंका विचारतो आणि सद्गुरू त्याचं विवरण करतात. त्याचं मनापासून समाधान होईपर्यंत, शिष्याचं मनापासून समाधान होईपर्यंत वेगवेगळे दृष्टांत त्याला देतात आणि संपूर्ण ज्ञान त्याला समजावून सांगतात. दासबोधाच्या प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला जीवाच्या कल्याणाची तळमळ दिसून येते. यावरती विवेक आणि वैराग्य या शब्दांवरती जास्त भर आहे. किंबहुना हे शब्द दासबोधामध्ये जास्तीत जास्त वेळेला आलेले आहेत. प्रत्येकाने विवेक आणि विचाराने प्रयत्न करायला पाहिजे असं समर्थ दासबोधामध्ये सांगतात. दास म्हणजे भगवंताचा दास आणि बोध म्हणजे ज्ञान. असं भगवंताच्या भक्ताला जे ज्ञान झालं ते त्यांनी आपल्याला दासबोध या स्वरूपामध्ये सांगितलं. म्हणून दासाला झालेला बोध असा दासबोध म्हणून सांगतात किंवा दासाने सांगितलेला बोध म्हणून दासबोध असंही म्हटलं जातं. दासबोध हा खरं म्हणजे जीवनाचा एक मार्गदीप आहे.
इथे आत्मप्रचितीवरती जास्त भर आहे. विवेक, वैराग्य आणि आत्मप्रचिती, शास्त्राधार, हे सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. या ठिकाणी जर आपण एक वेगळा विचार केला तर लक्षात येतं की पूर्व जे अगदी सगळ्यात पहिले ज्यांना द्रष्टा कवी म्हटलं जातं, मराठीमधले पहिलं वाङ्मय लिहिणारे किंवा ग्रंथ लिहिणारे, मराठीतून ग्रंथ लिहिणारे असे आद्य विवेक सिंधुकार मुकुंदराज आहेत. त्या मुकुंदराजांचा जो विवेक सिंधू आहे त्याचा प्रभाव, तसंच भाषा जी नागपूर वगैरे या साईडला प्रचलित आहे, त्या झाडी बोलीचा जसा विवेक सिंधू त्यातनं लिहिलेला आहे, त्या झाडी बोलीचा आणि विवेक सिंधूचा दोन्हीचाही प्रभाव आपल्याला या दासबोधामध्ये लक्षात येतो. श्रीमद दासबोधामध्ये 7751 ओव्या आहेत, 20 दशक 200 समास आहेत. आणि आपण जर लक्षात घेतलं तर पूर्वी 21 अध्याय, 7 अध्याय अशा पद्धतीने पोथी लिहिली जायची, 11 अध्याय. किंवा उपनिषदात सुद्धा आपण जर बघितलं तर अध्याय आणि त्याचे जर भाग केले तर वल्ली किंवा खंड अशा पद्धतीने मांडणी असते. पण इथे मात्र आपल्याला वेगळी मांडणी दिसते, ती म्हणजे दशक आणि समास अशी मांडणी दिसते. आणि प्रत्येक 10-10चा एक गट केलेला आपल्याला दिसतो. 20 दशक 200 समास अशी ती विभागणी करून ज्या वेळेला हा समास आपण दासबोध वाचतो त्यावेळेला लक्षात येतं की कदाचित दशमान पद्धतीची सुरुवात तिथे झाली असावी. दासबोध रचनेचा इतिहास जर पाहिला तर समर्थांनी पहिले 6 दशक शके 1576 ते 86 मध्ये लिहिले. 7वा दशक हा खरं म्हणजे स्वयंपूर्ण वेगळीच रचना आहे. असं आपण जर संकेत कुबडीकार हंसराज स्वामी आहेत त्यांनी जो संकेत दिलेला आहे त्यानुसार त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या 7वा दशक हा पहिल्यांदा स्वतंत्र ग्रंथ होता, त्यालाच दासबोध असंही म्हणत होते. 21 समासी होता त्यालाही दासबोध असंच म्हणत असत. पण आता जर आपण पाहिलं तर त्याचा म्हणजे दासबोध आत्ताचा ग्रंथराज दासबोध आपण जो म्हणतो त्याचं जर आपण बघितलं तर तो 1 ते 6 इथपर्यंतचे खरे दशक जे आहेत ते 1576 ते 1586. मी शके सांगते इथे, एवढं लक्षात घ्या. आणि 7वा दशक हा स्वयंपूर्ण रचना आहे. 8वा दशक खरं म्हणजे आधीच लिहिलेला होता, ज्याला त्यांनी ज्ञानदशक असं म्हटलेलं आहे. हा मध्यंतरीच्या काळात लिहिलेला आहे. म्हणजे कारण असं की 4थ्या दशकामध्ये आणि 5व्या दशकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. साधारण 4-10-1 आणि 5-10-45 या ओव्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं हे मी सगळं तुम्हाला ज्ञानदशकी सांगेन. म्हणजे ज्ञानदशकाची रचना ही आधीच झालेली आहे. आणि त्याच्यानंतर काही स्फुट समास, काही 21 समासी मधले काही समास आणि काही अन्य काव्य असं सर्व एकत्र करून 9 दशक ते 20 दशक अशी रचना झालेली आहे. आणि मग ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून मग तो महाराष्ट्राच्या हवाली केला गेला असं समर्थ हृदय या पुस्तकामध्ये जे शिवथरघळीचे संशोधक ज्यांना मानलं जातं, दासबोधाचा किंवा अन्य संत साहित्याचे अत्यंत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अभ्यासक समजलं जातं असे आदरणीय शंकरदेव यांनी त्यांच्या समर्थ हृदय या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि असा हा ग्रंथ शके 1603 मध्ये माघ शुद्ध नवमीला पूर्ण झाला. त्याला आपण दासबोध जयंती असं म्हणतो. आता हे सगळे एकत्रित करून नंतर आपल्याला सांगितलेले आहेत. आता ह्याचे जर आपण आपल्या आत्ताच्या इसवी सन प्रमाणे जर बघितलं तर समर्थ शिवथरघळीमध्ये 3 वेळा होते. प्रदीर्घ निवास ज्याला म्हणतात, प्रदीर्घ काळपर्यंत असे 3 वेळा होते. ते 1652 ते 1655 इसवी सन आणि शके ह्याच्यामध्ये साधारण 70-72 असा फरक असतो. पण तो त्या काळाप्रमाणे त्या दिवसांप्रमाणे वेगवेगळा असतो, म्हणून 70 ते 72 असं म्हटलं. आता हा इसवी सन 1652 ते 55, 1657 ते 1660 इसवी सन आणि 1672 ते 76 असे हे
3 वेळा ते शिवथरगळीमध्ये राहिलेले. खरं म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातनं हे अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत. आणि त्या वेळेला त्यांनी तिथे तो दासबोध लिहिलेला आहे. त्यावेळेला ते समर्थ संप्रदायाचं तत्वज्ञान सांगण्यासाठी हा ग्रंथ लिहिला, आत्मज्ञान सांगण्यासाठी हा ग्रंथ लिहिला आणि तो शिवथरगळीमध्ये लिहिला गेलेला आहे. आणि म्हणून याचं जे लेखन केलंय ते 52 ते 55, 1652 ते 1655 इसवी सन, 1 ते 7 दशक असे लिहिले गेले. कारण 7वा आधी लिहिलेला होता, त्यामुळे तोही आपण त्याच्यात धरला. तर ते लिहिले. त्याच्यानंतर इसवी सन 1657 ते 1660 पर्यंत 18 दशक झाले होते. त्यातला 6वा समास तिथपर्यंत झाले होते असं डिटेलमध्ये सांगता येईल. कारण 18व्या दशकामध्ये उत्तम पुरुष निरूपण म्हणून आहे, त्यामध्ये शिवाजीचं गुणवर्णन करणारा तो संपूर्ण समास आहे. आणि हा अफजल खानाच्या वधानंतर लिहिला गेला असावा असं म्हटलं जातं. आणि मग हा सगळा 1660 साली हा पूर्ण ग्रंथ पूर्ण तयार झाला. 20 दशक 200 समास याबद्दल. त्यामुळे 9व्या दशकापासनं थोडीशी याच्यामध्ये पुनरावृत्ती आपल्याला आढळते, हे तितकंच खरं आहे. असा हा ग्रंथ माघ शुद्ध नवमीला लिहून पूर्ण झाला आणि म्हणून त्याची दासबोध जयंती जी आहे ती अजूनही शिवथरगळीमध्ये साजरी केली जाते. त्या समर्थांच्या दासबोधाला, त्या वाङ्मयीन प्रतीक म्हणजे वाङ्मयीन मूर्तीला आपण वंदन करूया आणि आपणही दासबोधाचाच अभ्यास करत आहोत सगळेजण मिळून, त्या अभ्यासाला सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. आपण दासबोधाच्या बाबतीमध्ये अधिदैविक ताप हा दशक 3 समास 8 हा आपण पाहणार आहोत. स्वतःची शारीरिक आणि मानसिक दुःख यापासून होणारा आध्यात्मिक ताप, पंचभूत सचेतन अचेतन अशा बाह्य गोष्टींपासून होणारा आधी भौतिक ताप आणि मृत्यूनंतर भोगावे लागणारे भोग, त्याला अधिदैविक ताप असं म्हटलं जातं. आणि त्या अधिदैविक ताप जे आहेत ते या समासामध्ये सांगितलेले आहेत. देवादिकांची जी काही अवकृपा होते, ग्रहपीडा, शाप अशा ज्या काही पीडा सांगितल्या जातात त्या म्हणजे अधिदैविक ताप असं म्हटलं जातं. आत्ताच्या काळात त्याच्यावर विश्वास असो किंवा नसो, पण या पीडा मानल्या जातात. आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा मृत्यूचं भय किंवा दुःख हे आपल्याला कायम त्रास देत असतं. कारण मृत्यूचं दुःख आपल्याला कधी मृत्यू येणार हे माहिती नसल्यामुळे जास्तच त्याचा त्रास होतो. आणि हाही मनुष्याला होत असतो, कारण मृत्यू हे शेवटी एक सत्य आहे. आपण या पंचभौतिक विश्वामध्ये राहतो, अनेक शक्ती याच्यामध्ये कार्यरत असतात. काही वेळेला काही प्रयत्नांनी त्या माणसाला वश होतात आणि त्याचा परिणाम असं आपण म्हणूया, त्याचा उपयोग माणूस ज्या वेळेला स्वार्थासाठी करतो, अन्यायासाठी करतो, अनितीसाठी करतो, म्हणजे वशीकरण वगैरे अशा गोष्टी ज्या केल्या जातात, काळी विद्या ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीच्या विद्या आहेत त्या केल्या जातात. आणि त्याचा अभ्यास करून अन्य लोकांना त्रास दिला जातो किंवा त्या व्यक्तीला ताब्यात ठेवलं जातं. अशा पद्धतीने जेव्हा वर्तणूक केली जाते, अशा पद्धतीने जेव्हा त्याचा उपयोग केला जातो, तेव्हा ती उपयोग करून घेणारी जी व्यक्ती आहे तिला थोडा काळ सुख नक्की प्राप्त होतं की आपल्या ताब्यात हे सगळं आलेलं आहे म्हणून. पण मृत्यूनंतर नियतीकडून त्याचं सर्व जे काही त्यांनी अन्याय केलेला आहे त्याचा वचपा काढला जातो. आपल्या शब्दामध्ये म्हटलं तर हे नक्कीच विसरायला नको. हे लक्षात ठेवण्यासाठी हा आध्यात्मिक आणि आध्यात्मिक आणि अधिभौतिक तापानंतर अधिदैविक ताप सुद्धा समर्थांनी त्याच्यासाठी सांगितलेला आहे. कारण विश्वाचं ईशन करणारी, संपूर्ण जगाचं, ब्रह्मांडाचं, विश्वाचं ईशन करणारी आणि नियमाने सगळं चाललंय की नाही हे बघणारी एक शक्ती आहे, एक व्यवस्था आहे असं आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि त्या व्यवस्थेच्या ज्या देवता आहेत त्या देवतांनी आणि त्या संबंधित असलेल्या सर्व देवतांनी
जे सगळे त्रास अन्य लोकांना दिलेले आहेत, म्हणून त्यांनी ते शासन केलेलं आहे, ते शासन म्हणजे त्यांना दिलेल्या शिक्षा या सगळ्या अधिदैविक तापामध्ये येतात. आता ते यम नियम हे जे आहेत त्या बाबतीचे जे यमनियम आहेत ते करणारी देवता म्हणजे यमदेवता. जे लोक नियमाने वागत नाहीत त्यांना ही देवता मृत्यूनंतर शासन करते, त्यांना नरक यातना भोगावे लागतात. आणि नियमाने जे वागणारे आहेत, व्यवस्थितपणे जे वागणारे आहेत, चांगल्या पद्धतीने जे वागणारे आहेत, अशा लोकांना ती स्वर्गामध्ये उपभोग सुद्धा देते. म्हणजे चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टींचं संतुलन ठेवून ती त्याप्रमाणे ते ताप त्यांना भोगायला लावत असते, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात दुसऱ्या ओळीमध्ये, शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना स्वर्ग नरक भोगनाना या नाव अधिदैविक श्रीराम. स्वर्गातले भोगही ते चांगले आहेत म्हणून समर्थांनी त्याचा इथे उल्लेख फारसा केलेला नाही, पण जे वाईट नरक यातना आहेत त्याचं मात्र वर्णन इथे केलेलं आहे. आपल्याला ते हे सगळं या भूतलावर काही दिसत नाही. खरं म्हणजे वाईट कर्माचं वाईट फळ आणि चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतं, हा कर्माचा सिद्धांत आहे, किंबहुना हा सुटसुटीत कायदा आहे, एक प्रकारचा सरळ सुटसुटीत कायदा आहे. पण तो आपल्याला भूतलावर दिसतो का? तो भूतलावर तर दिसत नाही. हा का दिसत नाही? त्याचंही समर्थाने सांगितलेलं आहे चौथ्या ओळीमध्ये, अंग बळे द्रव्य बळे मनुष्य बळे राजबळे नाना सामर्थ्याचे निबळे अकृत्य करती श्रीराम. आपल्या शक्तीच्या जोरावर, आपल्या पैशाच्या जोरावर, मनुष्यबळ जे आहे, राजसत्ता जे आहे, या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती लोकांवरती जो अन्याय करतो, स्वार्थीपणाने अन्याय करतो, अनितीने वागून इतरांना त्रास देतो, स्वार्थापायी स्वतः सुखात राहण्यासाठी दुसऱ्याचा विचार सुद्धा करत नाही, अशी माणसं बघितली, ही कुकर्म करणारी जी माणसं आहेत ती आपल्याला व्यवहारामध्ये किंवा भूतलामध्ये वरती जर आपण बघितलं तर ती आपल्याला अगदी गाद्या गिरद्यांवर लोळताना, गाड्या घोड्या फिरवताना आणि अत्यंत सुखात श्रीमंतीत राहताना आपल्याला दिसतात सुद्धा. आता हे सगळं जरी करत असले तर त्याच्या विरुद्ध पृथ्वीवरती आपल्याला असाही एक हे येतो, अनुभव येतो की जे सज्जन आहेत, परोपकारी आहेत, नीती न्यायाने वागणारी आहेत, कष्ट करणारी आहेत, सामान्य जीवन जगत असतात. मग आम्हाला असं वाटतं की देवाच्या घरी न्याय आहे का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की दुष्कृत्य करणाऱ्या माणसांना मृत्यूनंतर यमयातना भोगाव्याच लागतात, हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण हे आम्ही खरं कसं मानायचं? खरं मानायचं कसं मानायचं? कारण असं की ज्याचा मृत्यू झालेला आहे, जो स्वर्गामध्ये सुख अनुभवतोय, कदाचित सुख अनुभवत असेल, तर हे सुख अनुभवणारा जो आहे तो मेल्यानंतर आम्हाला सांगायला येत नाही की मी पुण्य केलं होतं ना, आता मी स्वर्गात आहे बरं का, आणि सगळं तिथलं सुख जे आहे ते उपभोगतोय, असं सांगायला पण तो येत नाही. बरं, जो नरक यातना भोगतोय तोही तिथनं सांगायला आम्हाला परत येऊ शकत नाही. मग आम्ही याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा, असं एक आपल्या मनामध्ये येण्याची शंका पण आहे. त्यामुळे त्याचं उत्तर फक्त एवढंच आहे, श्रद्धस्व, यावर श्रद्धा ठेव. आपल्या शास्त्राने जे सांगितलंय त्याच्यावर श्रद्धा ठेव. आपल्याला श्रद्धस्व हा शब्द उपनिषदात बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. त्याप्रमाणे केवळ श्रद्धा ठेवणं हेच आपल्याला शक्य आहे. आता कसं असतं, श्रद्धा ठेवायची आमची मानसिक वृत्ती असते, मनोवृत्ती असते, माणसाची वृत्ती असते. आपल्याला जीवनात श्रद्धा ठेवावी लागते काही गोष्टींवरती. ती सवय आम्हाला आहे, पण आम्ही अगदी त्याला श्रद्धा म्हणतोच असं नाही. आम्ही त्याला विश्वास म्हणू शकतो. म्हणजे विश्वास ठेवण्याची तरी वृत्ती आपली आहे की नाही? अहो, साधी गोष्ट आहे. आम्ही एखाद्या तिऱ्हाईत गावामध्ये गेलो, आम्हाला एखाद्याचं घर सापडवायचंय, ते आम्हाला पत्ता तर आमच्या हातामध्ये आहे, पण आम्हाला लक्षात येत नाहीये
की नक्की कुठे जायचं. त्यावेळेला तिथेच असणारा एखादा गृहस्थ आम्हाला भेटतो आणि आम्हाला तो सांगतो, "इकडनं ना सरळ जा, तिथनं डावीकडे वळा आणि ती जी उजव्या बाजूची 4थी बिल्डिंग आहे ती त्यांची आहे. ती ही बिल्डिंग आहे, जी तुम्ही पत्त्यामध्ये आम्हाला सांगताय, ॲड्रेस सांगताय त्याच्यामध्ये." तो मनुष्य आमच्या ओळखीचा ना पाळखीचा, पण आम्ही म्हणतो तो इथला आहे ना, या गावातला आहे ना. मग त्याच्यावर श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे? त्याच्यावर विश्वास ठेवायला काय? जाऊन तर बघू. आणि आम्ही त्याच्यावर सुद्धा जो अपरिचित आहे, जो आम्हाला माहितीचा नाही, त्याच्यावर सुद्धा आम्ही श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो. मग तसंच आमच्याच ऋषीमुनींनी लिहिलेल्या शास्त्रावरती आम्ही का विश्वास ठेवू नये? तो आम्हाला ठेवणं गरजेचं आहे. म्हणून काही गोष्टींवर श्रद्धस्व हाच एक उपाय आहे. दुष्कृत्य करणाऱ्याला यमयातना भोगाव्या लागतात, त्यावरही विश्वास ठेवा असं समर्थ सांगतात. त्यासाठी समर्थ उदाहरणं पण देतात. समर्थ असं म्हणतात, मर्यादा 8वी आणि 9वी ओवी आहे. मर्यादा सांडून चालती, ग्रामादंडी ग्रामाधिपती, देशादंडी देशाधिपती, नीती न्याय सांडिता श्रीराम, देशाधिपती सदंडी रावो, राया सदंडिता देवो, राजान करता नीती न्यावो, म्हणून यमयातना श्रीराम. आता इथे त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे हे वर्णन केलेलं आहे, त्यावेळच्या काळाप्रमाणे वर्णन केलंय. गावात कुणी पापकर्म केलं तर ग्रामपंचायतीचे जे लोक असतात, ग्रामाधिकारी त्याला असं म्हटलेलं आहे, तो शिक्षा करतो. तो शिक्षा करण्यात त्यांनी जर काही चुकी केली तर त्याला राजा शिक्षा करतो. देशाधिकारी, मग त्याला देशाचा स्वामी, मग राजा, असं त्यांनी क्रम लावलेला आहे. राजा जर चुकला तर त्याला मात्र देवता जी आहे ती शासन करते. म्हणजे अशा सगळ्या गाळण्या तिथे लावलेल्या आहेत. अगदी आजकालच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर त्या भाषेमध्ये म्हणजे तालुका न्यायालय असेल, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, मग सुप्रीम कोर्ट असेल, अशा तऱ्हेने प्रत्येकाने वेगवेगळ्या सांगितलेल्या ह्या सगळ्या गाळण्या लावलेल्या आहेत. इथे जर न्याय मिळाला नाही तर पुढे मिळेल, पुढे नाही मिळाला तर त्याच्या पुढे मिळेल, आणि सगळ्यात शेवटी काही झालं तरी भगवंताच्या दरबारी निश्चित न्याय मिळेल. हा जो यमदंड आहे ना, तो सगळ्यात शेवटचा न्याय निवाडा करण्याकरता तिथे बसलेला आहे. तो कुणालाही चुकवता येत नाही. यम हा विवस्वानाचा मुलगा आहे आणि अगदी कल्पारंभी म्हणजे कल्प सुरू झाले त्याच्या आरंभी तो दक्षिण दिक्पाल होता. दिशेचा पालन करता दक्षिण दिक्पाल होता. पातकी जनांना तो शासन करतो, म्हणून त्याला दंडधर, काळ, कृतांत असं म्हटलं जातं. किंवा पुण्यशील माणसांना तो स्वर्गामध्ये सुख उपभोगायला घेऊन जातो, म्हणून त्याला यमदंड असंही म्हणतात आणि धर्मराज असं सुद्धा म्हटलं जातं. अशा तऱ्हेने आपण जर विचार केला तर सत्कर्म करणाऱ्या माणसाला इहलोकी जरी त्रास झाला, या लोकामध्ये भूलोकामध्ये जरी त्रास झाला, तरी त्याच्या पुण्यबळाने तो स्वर्गात जातो आणि स्वर्गामध्ये त्याला शुभ फळ भोगायला मिळतं. आणि ईश्वराला न स्मरता अनितीने अन्यायाने वागणाऱ्या माणसाला पुढे नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणजे ह्या लोकांमध्ये भले तो गाद्या गिरद्यांवरती झोपताना दिसतोय, श्रीमंत दिसतोय, त्यालाही काही त्रास असतातच, पण तरी सुद्धा त्याला नरक यातना भोगाव्या लागतात, असं थोडक्यामध्ये आपल्याला ह्याच्यात सांगितलेलं आहे. कोणताही माणूस असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, श्रीमंत असू दे, गरिबी असू दे, पण कर्मफळातनं कोणाचीही सुटका होत नाही. काही वेळेला याच यातना, याची देही याची डोळा भोगाव्या लागतात, तर उरलेल्या पुढच्या जन्मात भोगाव्या लागतात, त्याच्या पुढच्या जन्मात. आणि काही वेळेला यमधर्म आपला धर्म सोडत नाही, तो यमदंड त्याला भोगावाच लागतो, मग तो चांगला असेल किंवा वाईट. मनुष्य स्थूल आणि सूक्ष्म देहानी आध्यात्मिक आणि आधी भौतिक ताप भोगत असतो, हे आपण आधी पाहिलेलं आहे. म्हणजे सत्वगुणांच्या पोषणाने त्याला स्वर्गसुख मिळतं, तर तमोगुणांच्या पोषणाने त्याला नरक यातना मिळतात. त्या अधिदैविक तापामध्ये मिळतात, पण त्या मेल्यानंतर मिळतात. म्हणजे जीव
जो सूक्ष्म जीव असतो तो ह्या यातना भोगत असतो, कारण शरीर त्यावेळेला निघून गेलेलं असतं. आता या सूक्ष्म देहाने जे सुख दुःख भोगलं जातं त्या व्यवस्थेचं नाव स्वर्ग नरक असं आहे. आता त्या नरकाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे, ते आपण वाचलं तरी आपल्याला कळतं. पण एखादी ओवी 19वी घेऊया. अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करती रवरव, बांधोनी टाकती हात पाव, या नाव अधिदैविक श्रीराम. पाप करणारा माणूस हीन प्रवृत्तीचा असतो. मानव समाजाला तो संपूर्ण भ्रष्ट करून टाकत असतो. अत्यंत घातकी असतो. त्याच्याजवळ माणुसकी नावाची गोष्टच नसते. त्याला नरकवास भोगावा लागतो. तो कोणता भोगावा लागतो? रवरव किडे तिथे असतात, त्याचे हातपाय बांधलेले असतात, चौघे चार बाजूनी ओढत असतात, असं वगैरे त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. त्याच्यावर श्रद्धस्व एवढंच आपल्याला म्हणता येईल. त्याला खूप काही प्रचिती मी पाहून आलो असं म्हणता येत नाही. नीती नियमाने वागत नाहीत, हरिस्मरण करत नाहीत, अशा पापी लोकांना यमदंड शासन करत असतो. अर्थात हे सगळा हा समास जो लिहिलेला आहे, अधिदैविक ताप ज्याच्याबद्दल समर्थ लिहितात, हे लोकांना घाबरवण्यासाठी अजिबात लिहिलेलं नाही, पण भय दाखवण्यासाठी सुद्धा केलेलं नाही. पण माणसानी दुष्कृत्य करू नये, दुष्कृत्यांपासून परावृत्त व्हावं, ती बाजूला सारावीत, चांगली कर्म करावीत, यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. असं होऊ शकतं तुम्हाला अशा यातना भोगाव्या लागतील, तेव्हा आधीच सत्कर्म सुरू करा, आधीच मानवी जीवनाचं हित साध्य करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला स्वर्ग पुण्य मिळालं तर स्वर्गात जाल आणि स्वर्गाचे उपभोग तुम्हाला उपभोगता येतील. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणत असतो, भगवान के घर में देर है अंधेर नाही, असे जे म्हणतो ते ह्यासाठी म्हणतो. हे आध्यात्मिक ताप जे आहेत ते स्वीकारार्थ आपल्याला सांगितले होते. आध्यात्मिक म्हणजे सगळ्यात पहिले ते स्वीकारार्थ, कारण ज्याचे त्यालाच भोगायचे आहेत म्हणून स्वीकारार्थ सांगितले होते. आधी भौतिक ताप जे आहेत ते त्यागार्थ सांगितले होते. आपण त्याच्यासाठी 2 प्रकारचे इन्शुरन्स पण घेतलेले आहेत. आपल्याला माहितीये, सेल्फ इन्शुरन्स घेतलाय रामनामाचा आणि निसर्गाचा इन्शुरन्स घेतलेला आहे, तो फॅमिली इन्शुरन्स घेतलेला आहे. दोन्ही इन्शुरन्स घेतलेले आहेत. आता यमयातना भोगल्याशिवाय काही इलाजच नाही, त्या भोगाव्या लागतात. त्या आधी दैविक मध्ये मात्र त्यांनी सांगितलंय ह्या आचरणार्थ, कारण त्या भोगायलाच लागतात. तिथे गेल्यावर ज्या यमयातना असतील त्या सगळ्या आपल्याला भोगाव्या लागतात असं त्यांनी सांगितलेत. म्हणून त्या आचरणार्थ सांगितलेल्या आहे. एक स्वीकारार्थ, एक त्यागार्थ आणि एक आचरणार्थ, अशा पद्धतीने सांगितलेले आहे. आणि मग समर्थ त्याच्यामध्ये म्हणतात, आध्यात्मिक अधिभौतिक त्याहून विशेष अधिदैविक, अल्पसंख्येते काही एक, कळावया बोलिले श्रीराम. हे सगळे इन्शुरन्स जर आपण घेतलेले असतील तर निश्चितपणे आपल्याला हे पुढे स्वर्गात गेलो तरी सुद्धा स्वर्गात गेल्यावर भोग भोगतो तर आपल्याला नरकात जाण्याची वेळच येणार नाही. यमदंड आपल्याला व्यवस्थितपणे स्वर्गापर्यंत घेऊन जाईल, योग्य ती पुण्यकर्म आपल्याकडनं भोगवून घेईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे आपण पहिल्यांदा उल्लेख केला होता की कपिल मुनींनी, म्हणजे सांख्यांची कल्पना आहे आणि कपिल मुनींनी ह्या 3 गोष्टींची संकल्पना मांडलेली आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक ताप, याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. पण तसं जर पाहिलं तर उपनिषद काळापासून सुद्धा याचा उल्लेख आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये तो उल्लेख, ती संकल्पना आपल्याला उपनिषद काळापासून पण काही वेळेला दिसते. कारण उपनिषदांच्या शेवटी आपण उच्चार करतो, ओम शांती शांती शांती, असं जे 3 वेळा म्हटलं जातं ते आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक तापांच्यासाठी शांती व्हावी अशा तऱ्हेने ते आम्हाला मुक्ती मिळवून देण्याच्या दृष्टिकोनाने सांगितलेलं आहे. म्हणजे तिथपासून ही परंपरा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळे ही ओम शांती 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 असं आपण काही समाप्तीच्या वेळेला म्हणत असतो.
ते ह्या 3 तापांची शांती आहे हे निश्चित. आता ह्या मृत्यूनंतर ज्या वेळेला आपल्याला हे सगळे भोग भोगायचे, हे आपल्याला आधी भोगायचे नाहीयेत. कुठले? आधी दैविक. तर हा मृत्यू तरी कसा आहे याचं वर्णन समर्थांनी दशक 3 समास 9 मृत्यू निरूपणामध्ये केलेलं आहे. त्रिविध ताप त्यांनी आपल्याला सांगून झालेत आणि आता ते आपल्याला मृत्यू निरूपण सांगतायत. हे मृत्यू निरूपण सांगताना हा सगळ्यात महत्वाचा दशक आहे, दशकातला महत्वाचा समास आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण मृत्यू याच्यामध्ये कोणाकोणाला मृत्यू येतो हे सांगितलंय. अर्थात ह्याचं वर्णन किती करावं तेवढं कमी आहे. कोणाकोणाला येतो, कोणाकोणाला, खरं तर सर्वांनाच मृत्यू येतो. कारण पण तरी सुद्धा मानवी जीवनाचा प्रवाह सातत्याने चालू राहतो. म्हणून समर्थ म्हणतात, पहिल्याच ओवीमध्ये ते सांगतात, संसार म्हणजे स्वयेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर, घडीने घडी श्रीराम. हा माणूस जसा घोड्यावर बसतो आणि भराभर भराभर पुढे जात असतो, तसा हा संसरती संसार हा सुद्धा भराभर पुढे जात असतो, जलद गतीने पुढे जात असतो. हे संसार चक्र दिवसेंदिवस चालूच असतो. आजचा दिवस संपला, उद्याचा दिवस येतो, उद्याचा संपला तो परवा येतो. ही सतत सातत्याने चालू राहतं. काल जो आपण उद्या म्हणत होतो तो आज होतो, आज ज्याला आपण उद्या म्हणतोय तो पुन्हा आज होणार आहे. अशा पद्धतीने चालत राहणार आहे. आणि हा संसार जो सतत वाढताय, वाढता प्रपंच आपण ज्याला म्हणतो, मी झाले, माझी 2 मुलं झाली, त्यांना 2-2 मुलं झाली, असा हा संसरती असा आहे. नाही मरणास उधार. इथे मरणाला उधारी नाही, आज रोख उद्या उधार असं आपण म्हणतो, तसं नाही. तर ते उधारी नाहीच आहे, इथे रोखठोक व्यवहार आहे. आणि हे शरीर मापी लागलंय. एकदा का ते भरलं की मृत्यू निश्चितपणे आहे. आणि कारण जे जे निर्माण होतं, म्हणजे उपजे ते नासे, जातस्य ही ध्रुवर मृत्यू, उपजे ते नासे, या नियमानुसार ज्याला जन्म झालाय त्याला मृत्यू येणारच आहे. पण या मधल्या काळामध्ये त्याला 6 विकार होतात. अस्ति जायते वर्धते विपरिणमिते क्षीयते आणि नश्यते, आणि पुन्हा ते बीज रूपाने जातं. म्हणजे गवत असतं, त्याचं जर उदाहरण दिलं तर आपल्या लक्षात येईल की अगदी कोरडं मे महिन्यामध्ये पूर्ण सगळीकडे वाळलेलं आहे, वृक्ष झालेलं आहे, एक हिरवा कण दिसत नाहीये. आणि अशा वेळेला पाऊस पडला की ते तिथे गवत होतं का, बीज होतं? बीज आहे तिथे, आम्हाला दिसत नाही. गर्भामध्ये बीज आहे, आम्हाला दिसत नाहीये. मग तसंच गवताचं पाऊस पडल्याबरोबर हिरवे अंकुर फुटायला लागतात. हे उत्पन्न होणे, अस्ति म्हणजे ते बीज आहेच, जायते म्हणजे ते उत्पन्न होते, आणि मग 4 दिवसांनी 8 दिवसांनी पाहावं तर त्याचं मोठं गवत वाढलेलं आपल्याला दिसतं. हे वर्धते. हे सगळे जे विकार आहेत ते मनुष्य प्राणी सगळ्यांनाच लागू पडतात, जे जे जन्माला येतात. आणि नंतर असं होत नाही ना की माणूस वाढला वाढला वाढला, 6 फूट झाला, 7 फूट झाला, 9 फूट, 10 फूट असा वाढत जात नाही. एक ठराविक ठिकाणी त्याची वाढ खुंटते, ती तेवढीच राहते. हे ठराविक ठिकाणी जी वाढ खुंटते त्याला स्थिरावते असं आपण म्हणूया. स्थिरावते त्याला विपरिणमिते असं म्हटलं जातं. आणि मग हळूहळू त्याचा ऱ्हास व्हायला लागतो, क्षीयते, आणि एक दिवशी मृत्यू घेऊन जातो, तो नाश पावतो, ते नश्यते. अस्ति जायते वर्धते विपरिणमिते क्षीयते नश्यते, असे हे सगळे जे जे निर्माण होतात त्या सगळ्याला लागू पडणारे विकार आहेत. आणि म्हणून आपल्याला संत सांगत असतात, मरणाचे असावे स्मरण, असं ते सांगतात. मरण आणि स्मरण याच्यामध्ये फक्त अर्ध्या सचा फरक आहे. अर्धा स, पूर्ण पण नाही, सचा फरक आहे. आणि हा अर्धा स हा सत्याचा आहे. मृत्यू हे एक सत्य आहे, त्यातल्या सत्याचा अर्धा स फक्त त्यांनी घेतलाय, अंशात्मक घेतलेला आहे, पूर्ण सत्य नाही आपल्याला सांगितलेलं, कारण आपल्याला आपल्या मृत्यूची तारीख माहिती नसते. हा अर्धा स सांगितलाय. म्हणून संत आपल्याला सांगतात, मरणाचे असावे स्मरण.
ती अंशरूप जाणीव तरी आपल्यामध्ये असावी, कारण स्मरण म्हणजे ज्ञान आणि विस्मरण म्हणजे अज्ञान, असं पुढे आपल्याला ते सांगतात. मरणाचे स्मरण न ठेवता आपण आपले वाढदिवस साजरे करतो, करायला बिलकुल हरकत नाही, आपल्याला आनंद उपभोगायचा असतो म्हणून ते निश्चितपणे करावे. पण ते करत असताना बालपणात, तारुण्यात तर जरूर करावेत. तो एक आनंदाचे क्षण असतात. मुलं बाळ करतायत तोपर्यंत आपलेही हौशीने करून घ्यावे, पण त्यामागची भावना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की अस्थि जायते वर्धते, आता हळूहळू विपरिणमिते आणि नश्यतेकडे आपण झुकतोय, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. क्षीयते ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला इथे वाढ आपली थांबलेली आहे. आपलं आता हळूहळू आयुष्य कमी होत चाललंय, त्याचा नाश होतोय, याचं स्मरण ठेवलं पाहिजे. असं हौशी करता करायला काही हरकत नाही, आपण पण त्यात गुंतायचं नाही, हे मात्र लक्षात ठेवायचंय. आपण काय होतो, गुंतून पटकन जातो, प्रत्येक गोष्टीची आपल्याला आसक्ती निर्माण होते. एकदा मी माझ्या मैत्रिणीच्या सासूचं सहस्रचंद्र दर्शन वगैरे काय जे करतात ना, दिवे बिवे ओवाळतात, त्या सहस्रचंद्र दर्शनाला गेलेली होते. आणि आता ह्या एवढ्या वयाच्या बाईला आता काय घ्यायचं, संसारातलं तर काही घेण्यात कारणच नाही. म्हटलं ठीक आहे, आपण साडीच घेऊया. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक छानशी साडी घेतली आणि ही साडी घेतल्यानंतर आम्ही त्यांना ती दिली आणि वा शुभेच्छा, असंच तुम्हाला छान आयुर आरोग्य लाभो वगैरे सगळं म्हटलं. आणि मग तिथनं बाहेर पडताच्या आधी त्या सासूबाई मला म्हणले, संध्या जरा इकडे ये ग, रिसीट आणलीस का याची? म्हटलं रिसीट कशाला? नाही म्हणे, हा साडीचा रंग ना माझा नेसून झालाय. आता तुम्हीच सांगा की वयाचं सहस्रचंद्र दर्शन झालंय म्हणजे काय वय आहे, या वयामध्ये कोणता साडीचा रंग नेसायचा राहिला असेल? आपण इतक्या साड्यांचे इतके विविध रंग घेतो, त्यात हा रंग राहिलाय, तेवढी साडी बदलून आण. अजूनही इतर रंगात रंगलेलं हे मन या वयात जर रामरंगी रंगत नसेल, तर मरणाचे असावे स्मरण, याचा अर्थच त्यांना कळला नाही. आपले श्वास मोजलेले असतात, हे शास्त्र आपल्याला सांगतं. आणि ते पूर्ण झाले की तत्क्षणी त्या मृत्यूला उसंत नाही, तत्क्षणी आपल्याला जावं लागतं. कुठे आहेत, कसे आहात, काय आहात, काहीही संबंध नाही. सरता संचिताचे शेष, ते प्रारब्ध संचित सगळं भोगून झालं, त्याच्यासाठी जन्म आहे. तो भोगून झाला की तत्क्षणी मृत्यू आहे. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष, जाणे लागे श्रीराम. प्रत्येक क्षणाक्षणाचं माप लावलेलं आहे. आत्ता नको, मग जाऊ, मग नको, आधी जाऊ, का आता कंटाळा आलाय आता तरी जाऊ, असं काहीही म्हणून चालत नाही. प्रारब्ध भोगण्यासाठी मनुष्य जन्म घेतो आणि ते भोगून झाले की तो मृत्यू क्षणभर सुद्धा थांबत नाही. एक सेकंद, थोडस बॅटरी लावायची करूया. हे प्रारब्ध भोगण्यासाठी मनुष्य जन्म घेत असतो. ते पूर्ण झालं की क्षणभरही तो थांबत नाही. आपल्याला काहीही बदलता येत नाही, मृत्यूची घटका सुद्धा बदलता येत नाही, तो अटळ आहे. त्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी असं संपूर्ण कोणाला कोणाला मृत्यू येतो त्याची लिस्टच आपल्याला दिली आहे. आपण म्हणतो ना, कोणीही त्यातनं सुटत नाही. अगदी नीतू मांडके आपण बघितलं, हार्टचे स्पेशालिस्ट डॉक्टर, पण तरी सुद्धा मृत्यू अटळच आहे. मृत्यू विमानात असो, घरात असो, होमी भाभांसारख्या शास्त्रज्ञाला असो, कोणालाही असो, वैज्ञानिकांना असो, तो मृत्यू मात्र अटळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, होता मृत्यूची आटाटी, कोणी न घालू सकती पाठी, सर्वत्रांस आहे कुटी, मागे पुढे होतसे श्रीराम. आपण मागे पुढे करून म्हटलं तरी तो होत नाही, ते सर्वत्रांना त्या वेळेला करावंच लागतं. मृत्यू हा यमदंड आहे. त्यामुळे कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलं नाही. एकदा का यमानी शॉट ओके केला, ओके, की लगेच मृत्यू आलाच. तो कोणत्याही आडमार्गाने त्याचे दूत येत, पण आपल्याला नेताना मात्र तो राजमार्गानेच नेतो, यात शंका नाही. जसं एक गोष्ट सांगितली जाते, थोडीशी आपण त्याला म्हणूया फॅन्टसी आहे.
असं म्हटलं तरी हरकत नाही. मृत्यूच्या बाबतीमध्ये एक गंमत म्हणून सांगते ती गोष्ट. एकदा एक मुलगा असतो, तरुण असतो, चांगला धडधाकट असतो, आणि तो मुलगा काय करतो, त्याला न्यायला मृत्यू येतो. मृत्यू न होणे हा तरुण, मृत्यू न होणे हा वृद्ध, ते तसं काही बघत नाही. त्याची मृत्यूची वेळ आली, त्याला न्यायला तो मृत्यू येतो. तो यम येतो त्याला न्यायला, आणि आल्यानंतर तो म्हणतो, चल बाबा, आज तुझी टर्न आहे, तर तुला मला न्यायचंय. अरे तो म्हणतो, अरे एवढी काय घाई आहे, माझे आई वडील वृद्ध आहेत, मला त्यांची सेवा करायची आहे, माझं अजून सगळं व्हायचंय, मी पण तरुण आहे ना, तर माझंही सगळं. मृत्यू म्हणतो, माझं एकदा ठरलं की न्यायचं, मला तू काहीही सांगू नको. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तू न्यायचंय ना मला, ने ना, पण माहितीये का, तुमच्या स्वर्गामध्ये जसं अमृत आहे ना, तसं आमच्या पृथ्वीवर सुद्धा अमृत आहे. ते अमृत तुल्य एकदा प्यायला जाऊया. फॅन्टसी आहे, लक्षात घ्या, अर्थ फक्त लक्षात घ्यायचंय. तर तू एकदा फक्त आमचं अमृत तुल्य पिऊन तर बघ. अरे इथे केवढ्या तरी अमृत तुल्य आहेत, ते आपण पिऊया, आणि मग तू मला नाही. आता ह्याला असं वाटतं, हा काय यमदंड तर आलेला आहे, त्याला थोडंसं फिरवूया आपण. आणि म्हणून तो म्हणतो, ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तेवढं करतो, पण त्या वेळेला आपल्याला तिथं जायला पाहिजे. तेवढं काही हरकत नाही. दोघं जण चहा प्यायला बसतात, आणि प्यायल्यानंतर ते पिताना हा जो मुलगा असतो, तो बोलता बोलता त्याला झोपेची गोळी देतो. म्हणजे थोडा तर तो मृत्यू जागा होईपर्यंत यमदंड काहीतरी आपल्याला करता येईल, असं म्हणून तो तसं करतो. आणि पूर्वी हे तिथे जाता जाता यमाने दाखवलेलं असतं, बघ माझ्याकडे लिस्ट तयार असते, ह्याचं झालं की त्याचं, त्याचं झालं की त्याला न्यायचं, ह्याचं झालं की ह्याला न्यायचं, सगळी लिस्ट, आणि पहिलं तुझं नाव आहे, तेव्हा तू अजिबात आता उशीर करू नको, पण तू म्हणतोयस म्हणून मी चहा प्यायला, अमृत तुल्य प्यायला आलो. म्हणून तो पितो, त्याच्यामध्ये तो ती झोपेची गोळी टाकतो, आणि यमाला थोडीशी डुलकी लागते. यमाला डुलकी लागल्यानंतर मग तो काय करतो, मुलगा, तरुण मुलगा, तो ती लिस्ट घेतो, आणि पहिलं आपलं नाव असतं ते शेवटी टाकतो, आणि सगळी लिस्ट तशीच्या तशी उलटी करतो पूर्ण, आणि लिहून ठेवतो, आणि पहिली लिस्ट टाकून देतो. आणि हे सगळं झाल्यानंतर थोड्या वेळाने यमराज जागे होतात, आणि यमराज जागे झाल्यानंतर ते म्हणतात, अरे ती चिठ्ठी, हा इथेच आहे ना, काही हरकत नाही. म्हणे, बघा ना, अहो तुम्ही बघा, मी आता वाचली चिठ्ठी, माझं नाव सगळ्यात शेवटी आहे, एवढ्या लवकर माझं नाव नाहीये. अरे हो का, खरंच की तुझं नाव शेवटी आहे नाही का. खरं म्हणजे मी ज्या वेळेला निघालो होतो ती चिठ्ठी घेऊन, त्यावेळेला दूत मला म्हणला सुद्धा की मी जरा लिस्ट पुन्हा तयार करून देतोय, शेवटचं नाव आहे ते पहिलं टाकायला पाहिजे, आणि मग उलटी नाव, आज मी लिस्ट लिहिताना उलटी लिहिली गेली, ती जरा तुम्हाला करेक्ट करून देतो. पण म्हणे, मी त्याला म्हटलं, आता उशीर होतोय, मला जायला पाहिजे पृथ्वीवरती, म्हणून मी तशीच लिस्ट घेऊन निघालो. बरं झालं तू मला आठवण करून दिली, शेवटपासून सुरुवात करायची, म्हणजे शेवटी नाव तुझंच आहे. मी मगासपासून हाच विचार करतोय की पहिलं नाव तुझं कसं काय आलं, पण मला आता आठवलं, हे अमृततुल्य खरंच छान आहे, की मला आता पक्क आठवलं की शेवटपासून सुरुवात करायची. थोडक्यामध्ये एवढंच की मृत्यू कितीही अडवळणाने आला तरी आपल्याला राजमार्गाने नेतो, आणि मृत्यूनंतरचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. ते क्लेश आपण अधिदैविक मध्ये पाहिले, आणि याच्यानंतर समर्थ असं म्हणतात की हा मृत्यू आपल्याला राजमार्गाने नेतो, असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा, तुम्हाला आधी कुठेही बरं नसतं, अमकं नसतं, कुठे तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता, कुठे तुम्ही रस्त्याने चाललेले असता तेव्हा अपघात होतो, अशा कुठेही तुम्ही असा, तो राजदूत आडमार्गाने येत असला तरी मृत्यू झाल्यानंतर आपल्याला राजमार्गानेच नेलं जातं, असं म्हटलं जातं. ही यमशक्ती जी आहे ना, ही यमशक्ती महत्वाची आहे. ही शक्ती ज्या वेळेला अवतरते त्यावेळेला तिची विविध रूप असतात. विलंब, वेळ, मृत्यू, यम, रुद्र किंवा नियती, असे हे सगळे शब्द त्याचे आहेत. हा मृत्यू सामान्य असतो, अगदी सामान्य असतो, पण हे बाकीचे सगळे जे आहेत ना आडमार्गाने येणारे, ते विशेष आहेत. मृत्यू सामान्य आणि विशेष, आपल्याला यातला फरक माहितीये की पूजेला फुलं आणा म्हटलं की कोणतीही फुलं चालतात, वासाची चालतात, बिनवासाची चालतात, रंगीत चालतात, साधी चालतात, असं. पण ज्या वेळेला आपण म्हणतो की गुलाबाचीच फुलं हवेत, की ती विशेष झाली, सीमित झाली, आणि त्याच्यात लाल गुलाबाची हवेत म्हटलं की आणखीनच सीमित झाली, अशा तऱ्हेने ही सीमित होत जातं. म्हणून मी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या काळ रूपाने ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्या विशेष आहेत, पण मृत्यू हा सामान्य आहे. तेवढंच फक्त आपण बघू, आणि पुढचा भाग नंतर बघू.
हे सामान्य जे आहे ते व्यापक आहे, पण विशेष जे आहे ते सीमित आहे. म्हणून विलंब म्हटलं म्हणजे त्याला सापेक्षता आली. उशीर झाला, लवकर झालं. वेळ जी आहे ती सीमित आहे, कारण त्याला काळाचं बंधन आहे. आज, उद्या, परवा असं हे वेळ सीमित आहे. सकाळी, दुपारी, रात्री, चांगली वेळ, वाईट वेळ वगैरे वगैरे. काळ सुद्धा सीमित आहे, कारण तो पूर्वीचा काळ, महाभारतकालीन काळ, इतिहास काळ, वेळेचं बंधन त्याला सुद्धा आहे. पण नियती, कुणाला कुठे मृत्यू येणार हे नियती ठरवत असते. त्यामुळे नियती हे सर्व ठरवायचं काम करतं, आणि ते केल्यानंतर रोज कोणाचा नाही कोणाचा तरी मृत्यू येतच असतो. नियती ते ठरवत असते. काळ आला असं आपण म्हणतो, आणि मृत्यू हा अटळ आहे, तो सामान्य आहे. ह्या मृत्यूची ही संकल्पना फक्त आपण इथे क्लिअर केली आहे. आणि आता पुढचे जे समास जो आहे उरलेला तो आपण नंतर घेऊ. तोपर्यंत या मृत्यूचं चिंतन चांगल्या स्वरूपात करून, नवनिर्मितीच्या स्वरूपात करून आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.